नमस्कार मंडळी, आज ना इथे मी शंकरपाळ्या बनवायला घेतल्या आहेत. तर त्याच्यासाठी ना मस्त साखर, तेल आणि पाणी ह्याचं मस्त असं मिश्रण करून घेतलं आणि मैद्याच्या पिठामध्ये ना थोडं थोडं करून असं मस्त छान असं घट्टसर कणिक मळून घेतली. आणि ही कणिक ना आपल्याला 10 मिनिटासाठी थोडीशी मऊ होण्यासाठी ठेवायचं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की रोज रोज ही काय नेहमी नेहमी पदार्थ बनवायला लागले. तर झालंय असं की इकडे बघा आमचे महाशय रुसून बसलेले, यांना ना सुट्टी लागली आहे स्कूलला आणि त्यांना आता गावी जायचे वेळ लागले. तर आम्ही आता गावी जाणार आहे. तर आमच्या आहोंसाठी ना मोकळ्या वेळेत खाण्यासाठी काहीतरी हवं, त्याच्यासाठीचा हा सगळा घाट घातलेला आहे. तर आता इथे पीठ ना छान मऊसूत झालेलं होतं आणि म्हणूनच मी लगेच ना शंकरपाळ्या बनवायला घेतल्या. अशी घडी घालून शंकरपाळी बनवली ना त्याला छान असे लेयर्स सुटतात आणि एकदम खुसखुशीत पण शंकरपाळी होते. पटापट मी अशा शंकरपाळ्या बनवून घेतल्या. थोडे जाडसरच बनवले जेणेकरून ना लेयर छान येतात. एक एक करून छान अशा तेलात तळून घेतल्या आणि एवढा छान गोल्डन ब्राऊन कलर आला होता ना, बघून खूप छान वाटत होतं. आणि तुम्ही बघू शकता अगदी बिस्किटासारख्या ना पटकन अशा फुटतात, एवढ्या खुसखुशीत झाल्या होत्या. शंकरपाळ्या बनवून झाल्यावर ना मस्त असा ज्यूस बनवला मोसंबीचा आणि तो आम्ही पिऊन घेतला. तर असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.